सरांबरोबरच त्यांचं लाडकं लेकरू या ठिकाणी आलेलं आहे. त्याचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. तर माझा छकुला फेम एकनाथ कोठारे, राजनाथ कोठारे, आदिनाथ कोठारे असं त्यांचं नाव आहे. नीट घेणार तर गोळी घातली त्यांच्याकडे पिस्तूल आहे आता. तर यांच्याबद्दल कर्तृत्व म्हणजे माझा छकुला या चित्रपटामध्ये स्वतःच्या मामाच्या कशात गोट्या टाकून त्यांना घायल करणारे. म्हणजे हे जे लेकरू त्यावेळेस होतं, त्यावेळेस तुम्ही हे लेकरू पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की इतकं खोडकर व्यक्तिमत्वाचं लेकरू या ठिकाणी होतं. पण दिवसेंदिवस ते एक शांत स्वभावाचे गृहस्थ निर्माण झालेले आहे त्याच्यातून. आणि तो अभिनय शिकलाय मी. असेल म्हणा तो अभिनय तुम्ही शिकला असेल, धंद्याची जबाबदारी म्हणा किंवा लग्न झालं म्हणा, अशा कशामुळे अभिनय तुम्हाला शिकायची गरज पडली असेल, काही हरकत नाही. तर असं हे गोड गोंडस लेकरू आज आपल्या गावामध्ये आलेलं आहे. त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय बालवाडी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. छोटा है ना. थैंक यू. छोटा नहीं. आज मैं आपको बोलने चाहता हूं कि मैं यहाँ जो सत्कार करने वाला हूं वो है काय आज एकदम हिंदी बिंदी सगळं. हिंदी में बोलिए ना. हिंदी में इसीलिए मैं बोल रहा हूं क्योंकि मेरे को मालूम है कि मैं जो बोलूंगा ये लोग समझेंगे, लेकिन मैं जो बोलूंगा ये इन्होंने समझना चाहिए. इसलिए मेरा ये प्रयास चालू है कि मैडम आपके बारे में मैं क्या बोलूं. आपने जो मर्डर 2 किया था. तुम्हारी शादी होगा क्या? सुलगना नहीं हुआ पर. नहीं हुआ. ऐसा पहले बोलने का ना फालतू में इतना टाइम. हॅलो ए लोक हे बघ लवकर स्वयंपाक करून ठेव. चांगलं चांगलं कर, चांगले चांगले गोड गोड पदार्थ कर. नहीं वो पावने आने वाले हैं, मेरे खास पावने हैं. हाँ और वो तेरे को माहिरी जाने का था ना, वो माहिरी जाना तू अभी. हाँ? इधर का टाइम पास कर रहे तो जब उनका नाम वो सुबलग्ना का सुलग्ना. हाँ सुलग्ना पानीपुरी है. हाँ नहीं जल्दी जल्दी जल्दी. हाँ अच्छा मेरे फादर आर्मी में है, मैं बोलना चाहती हूँ. वो सब कैंसिल करना. आर्मी का मामला है, उसमें आप पढ़ नहीं सकते. वो डेंजर है, सब डेंजर रहता हो. अपन अच्छे लोग हैं. अच्छे लोग हैं. तो दिल तोड़ संगठन के अध्यक्ष भारत गणेशपुरे को मैं स्वागत करने के लिए आमंत्रित करता हूँ. आज या ठिकाणी मला अत्यंत आनंद होतो आहे की मी ज्या व्यक्तीचं आता स्वागत करणार आहे त्याच्याबद्दल मी काय बोलणार आहे. एकदम सोजवळ स्वभावाच्या भार्गवी चिरमले या ठिकाणी आलेल्या आहेत. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपण. तर रोमॅन्टिक सीन पण त्या अत्यंत सात्विकपणे करतात. इतक्या सात्विकपणे ते रोमॅन्टिक सीन करतात की सीनच्या शेवटी हिरो म्हणतो येतो ताई मी आज. तर त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय साजूक तूप फॅक्टरीचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आज मला सांगायला अत्यंत आनंद होतो की मी ज्यांच्याबद्दल बोलणार आहे त्यांचं मी काय सांगू. म्हणजे बाईचा त्याग बघा, हो त्याग बघा, बाईचा त्याग बघा. सुचित्राताई या ठिकाणी आलेले आहेत. यांचा बुवा अख्ख्या महाराष्ट्राला पैठणी वाटतो. ह्या 2 नंबरचा म्हणजे काहीतरी काळा बाजार करून ह्या पैठणी जिंकू शकल्या असत्या, पण ह्या बाई तसं करत नाहीत. पैठणी जिंकत नाही, त्याबद्दल जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. तुम्हाला सांगू मी, पण तुमचं दुःख आज मी बोलणार आहे मॅडम. आज तुम्ही मला अडवू नका. संपूर्ण महाराष्ट्रात तुमचं दुःख सांगणार आहे मी. काय आहे मॅडमचा प्रॉब्लेम बघा कसा आहे. काय ह्या घरासाठी काय नाही करत. हा सिरियलमध्ये काम करतात, फिल्ममध्ये काम करतात, हिंदीमध्ये पण काम करतात. पै जमवून हे बाई पैठणी जमा करते आणि यांचा बुवा त्या पैठणी चोरून घेऊन सगळ्या महाराष्ट्राला वाटतं. वाईट नाही वाटत एखाद्या बाईला. बघा किती परिस्थिती आहे बाईवर, पण तुम्ही काळजी करू नका मॅडम. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. अशा गोड सुचित्रताई आज ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. तर त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय पैठणी उत्पादन संघाचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. लक्ष्मीकांत बेर्डे सरांबरोबर प्रत्येक सिनेमा तुमचा होता सर, आणि त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी. मला हे खरंच जाणून घ्यायला आवडेल
की लक्ष्मीकांत बेर्डे आणि तुमची पहिली भेट कधी झाली आणि हे नातं कसं फुलत गेलं? तो एक फार एकदम गमतीदार किस्सा आहे. म्हणजे माझे आई वडील तुला ठाऊकच हो. आहे स्टेज आर्टिस्ट, आणि त्यांचं एक खूप गाजलेलं नाटक होतं झोपी गेलेला जागा झाला. बबन प्रभू, आत्माराम भेंडे, माझे वडील अंबर कोठारे, माझी आई सरोज कोठारे, हे सगळे त्याचा मेन संच, ओरिजिनल संच. आणि जेव्हा बबन प्रभू गेले आपल्याला सोडून, तेव्हा आत्माराम भेंडेंनी ठरवलं का आपण हे नाटक पुन्हा एक त्यांच्या स्मरणार्थ आणायचं आणि ते नाटक पुन्हा आपण करायचं त्याच संचात, फक्त बबन प्रभूच्या भूमिकेत एक नवीन कलाकार शोधायचा. हो. आणि त्याच्या तालमी सुरू झाल्या होत्या. आणि त्याच वेळेला माझ्या डोक्यात धूमधडाका करायचं प्लॅनिंग चाललं होतं. आणि मला डोळ्यासमोर कास्टिंग, म्हणजे तुला माहिती आहे प्यार किया ज्याचे मी हक्क घेतले होते, आणि प्यार किया ज्याचा जो मेन शशी कपूर होता त्यासाठी माझ्याशिवाय दुसरं अल्टरनेटिव्ह. आणि ऑफकोर्स किशोर कुमारसाठी अशोक सराफ तर होतेच. ओमप्रकाशच्या जागेवरती आपले शरद तळवळकर कन्फर्म होते. फक्त मेहमूदच्या रोलसाठी कोण, हा मला एक प्रश्न होता. आणि मला असं कळलं का जे रिहर्सल चालू झाल्यात आणि तो जो मुलगा आहे कोणतरी एक नवीन मुलगा जो तो बबन प्रभूचा रोल करतोय, तो अतिशय सुंदर काम करतोय. तेव्हा मी ते नाटक पाहायला गेलो आणि मी त्याचा परफॉर्मन्स पाहिला आणि म्हटलं मला मेहमूद मिळाला यार. आणि त्यावेळेला ना माझा फायनान्स बिनाची काही अरेंजमेंट नव्हती. मी त्याच्याकडे गेलो लक्षाकडे आणि म्हटलं लक्षा, म्हणजे लक्ष्मीकांतजी, मला लक्षा बोल, सरळ तेव्हाच बोलला तो. अच्छा. म्हटलं ओके लक्षा, मला तुला साईन करायचं आहे. म्हटलं अरे वा, व्हेरी गुड. मी आता एक फिल्म करतोय आणि सायनिंगसाठी तुला हा ₹1. हो. आणि तो रुपया त्यांनी घेतला त्याच सिरियसनेसनी, आणि त्या रुपयाचा त्यांनी मला शेवटपर्यंत हात दिला. क्या बात आहे. म्हणजे नाणं किती खणखणीत निघालं हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. छकुला हा सिनेमा सर तुम्ही आदिनाथला घेऊन केलं. एक मिनिट मला विचारायचं आहे छोट्या कोठाऱ्यांना की छकुला पिक्चर केलात ना तुम्ही, मग ॲज अ प्रोड्युसर पप्पाने तुम्हाला काय दिलं, चॉकलेट के पैसे? फटके दिले मला जेव्हा मी टेक बरोबर नाही द्यायचो तेव्हा. मला सुचित्रा मॅम तुमच्याकडे यायचं आहे. आदेश भाऊजी जेव्हा इतर घरांमध्ये जाऊन वहिनींना पैठणी देतात तेव्हा एक खेळ घेतात. दिवाळीला तुम्हाला वगैरे पैठणी द्यायची असेल तर खेळ घेतात, चमचा लिंबू वगैरे असा? नाही मुळीच नाही. खेळ घ्यायला मुळात तो घरात असायला हवा ना. भाऊजी जेव्हा घराघरात जातात तेव्हा सगळ्या वहिनींना उखाणा घ्यायला लावतात. मी पण होम मिनिस्टर थोडे महिने सांभाळलं, त्यामुळे तेवढ्या अधिकारानं मी वहिनींना हे उखाणा पाप घ्यायला आहे, हे लावणार. पाप आहे, तेव्हा हे तेवढ्या पाप. अधिकारानं मी नक्कीच त्यांना उखाणा घ्यायला लावू शकतो. दार उघड बये दार उघड असं म्हणत महाराष्ट्रभर फिरणारा आदेश आहे तसा भला. अहो बांदेकर, अख्ख्या महाराष्ट्रभर फिरता, कधी मधी आपल्याही घरी येत चला. उखाण्यातून एक सामाजिक संदेश देण्याचा एक प्रयत्न त्यांनी केलेला आहे. क्या बात. एक मिनिट काय आहे हो? मला काय ओरडू नका, कळलं ना? काय आहे आपलं काम? हां, मला महेश कोठारेंना विचारायचं जरा एक. मी अनेक चित्रपट पाहिलेत तुमचे, गाणी अप्रतिम असतात, पण एका गाण्याचा अर्थच कळला नाहीये मला. कुठल्या? हा चिकी चिकी बुबुम बुम. हा चिकी चिकी बुबुम बुम म्हणजे काय? मी पण अर्थ शोधतोय आजपर्यंत. पण ते पेपरवर कसं उतरलं? नाही, ते आमचे म्युझिक डिरेक्टर त्यावेळेला अनिल मोहिले आणि कवी प्रवीण दवणे आणि मी, आम्ही अशी गाणं करायला बसलो होतो. आणि अनिल मोहिलेनी चाल ऐकवताना मला असं नुसतं गंमत म्हणून ऐकवलं, चिकी चिकी बुबुम बुम, चिकी चिकी बुबुम बुम. मी म्हटलं हे लाईन चांगलं आहे द्या. आपण दाडाची भाषा असते तशी ही चिकी चिकी बुबुबुमची भाषा होती. वाह, क्या बात आहे, एक नंबर. कशी माणसं येतात तुझ्या शोला? चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.